दंडवत प्रणाम. मी सतीश दादा गुरु भोजराज बाबाजी अमृते. श्री गोपालकृष्ण मंदिर माणगाव राजेशम तामसा तालुका आदगाव जिल्हा नांदेड. प्रथम त्या मार्गाचे अधिकारण दत्तात्रेय प्रभूंच्या श्रीचरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वामींच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो. कैवल्यवासी गुरुमाता तपस्विनी भामाताईजी अमृते संस्थापक श्री गोपालकृष्ण मंदिर तामसा ताईंची अंतःकरणामध्ये आठवण करतो. विद्या गुरुवरी आदरणीय तडगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम. आदरणीय गुरुवरीय तामसा निवासी दादांनाही दंडवत प्रणाम. दत्तकवच महाभाष्य ग्रंथाचे लेखक आदरणीय श्रद्धेय चिंतनजनक बाबांनाही दंडवत प्रणाम. श्री गोविंद गुरुकुल महानमाश्रम भानखेडी ज्या ठिकाणाहून आपली पोथी प्रसारित होते आहे, श्री गोविंद गुरुकुल महानमाश्रम भानखेडी या आश्रमाचे संचालक कविश्री कुलाचार्य कारंजेकर बाबांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोत्र्यासी दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94 052 75 दंडवत हो. काल आपण दत्तकवच महाभाष्याची 14वी टीका समारोप करत असताना संदर्भ बघितला होता की वंदन आणि नमन हा फरक आपण काल बघितला. वंदन दुरून केलं जातं आणि नमस्कार जवळून केला जातो. चरित्रामध्ये शब्द येतो गोसाव्यासी दंडवत केली मग श्री चरणा लागले. म्हणजे जिथून स्वामी दिसले तिथून ते भक्त परिवार स्वामींना तिथून दंडवत करायचे लांबून आणि जवळ जाऊन काय करायची, स्वामींचं वंदन, स्वामींना नमस्कार करायचे, म्हणजे स्वामींच्या चरणावर डोकं ठेवायचे. त्या ठिकाणी प्रत्यक्ष परमेश्वर होते. आपल्यामध्ये आता एक पद्धत आहे, जिथून स्थानाला पहिलं आपण गेल्यानंतर सांगतात की स्थान देखत घेऊ दंडवत करावा, म्हणजे 2 दंडवत घालावे, लांबून दंडवत करावा, नंतर मग जवळ जाऊन स्थान वंदन करावं, म्हणजे वंदन आणि नमस्कार. जसं आपण जिथून आपले गुरु दिसतील किंवा संत महात्मे दिसतील तिथून आपण त्यांना 2 दंडवत करावा आणि जवळ जाऊन काय करावा, वाकून दंडवत करावा. आपल्यामध्ये सांगितलं जिथून तुम्हाला स्थान दिसेल किंवा स्थानापाशी गेल्यानंतर आपण स्थान करण्याच्या अगोदर पहिला आपण वाकून तिथून दंडवत केला पाहिजे, नंतर जवळ जाऊन स्थानवंदन केलं पाहिजे. किंवा एक सांगतात की स्थान करण्याच्या अगोदर आपण पहिले 2 दंडवत घातले पाहिजे, नंतर स्थानवंदन केलं पाहिजे, नंतर 5 दंडवत ती वेगळी घातली पाहिजे. म्हणजे हा एक आदराचा भाव सांगितला. वंदन आणि नमन हा एक अर्थ आहे. वंदन दुरून नमन जवळून सांगितलेलं आहे, नाही का. स्वामींनी चांगदेव भट्टांना खराळा या ठिकाणून रुद्रपूरचे कळस दिसले. तिथून स्वामी सांगतात की घाला घाला ग दंडवते. स्वामींनी जे केलं आणि चांगदेव भट्टांनीही जे केलं, स्वामी सांगतात बटिका इथे दंडवत घाला. हे परमेश्वरपूरचे कळस या ठिकाणी प्रत्यक्ष श्री प्रभू बाबा राज्य करीत असते. आताही आमच्यामध्ये परंपरा आहे की जर रुद्रपूरला जाण्याच्या अगोदर जिथून कळस दिसतात तिथून अनुयायी दंडवत घालतात. बरेच काही घालतात, काही रुद्रपूरमध्ये गेल्यानंतर घालतात, काही दिसून दिसेल तिथून दंडवतही घालतात. का, वंदन दुरून आणि नमस्कार आपण जवळून करत असतो. म्हणून 2 प्रकार सांगितले. स्थान वंदन करतानाही प्रसाद वंदन करतानाही दिसली लांबून आधी दंडवत करावा, जवळ जाऊन म्हणाले नमस्कार करावा. मग ते स्थान असेल, प्रसाद असेल, कोणी साधू महात्मे असतील, जिथून आपल्याला दिसले तिथून आपण लांबून दंडवत करावा आणि जवळ जाऊन पुन्हा दंडवत करावा, हे त्यांनी सांगितलं. दुसरे एक आपण मुद्दा पाहणार आहोत की गंध केशरी म्हणाले. दत्तात्रेय प्रभूंच्या कपाळावर कोणता गंध सांगितला, केशरी गंध लावलेला सांगितला. आम्हीही चरित्रामध्ये संदर्भ पाहतो की स्वामी बाईसा जेव्हा स्वामींना पूजावसर करायच्या त्या पूजावसरामध्ये स्वामींना चंदन लावायच्या. आपणही आत्ता सुद्धा हरिदर्शन नावाचा टीका येतो किंवा गंध केशरी नावाची डबी भेटते, तो टीका येतो, ती पावडर येते. आपण सुद्धा देवपूजेला किंवा स्थानाला आपण सुद्धा चंदन टीका वापरावा. अष्टगंध बंद करा आणि जे कुंकू वापरतो तेही बंद करा. आता कुंकू पहिले सुविधा, आता पहिलं काही नव्हतं पण आता सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या. चंदन टीका भेटतो, गंध केशरी टीका भेटतो, कुठेही भेटतो तो. आपल्या जे मोठे मोठे स्थान आहे तिथे भेटतो किंवा जनरल स्टोर्समध्ये सुद्धा हरिदर्शन नावाचा चंदन टीका भेटतो.
तुम्ही स्टोअरला चौकशी करा, तिथे सुद्धा काय भेटतो, तो चंदन टिका भेटतो. आणि तोच आपण टिका जेव्हा आपल्या घरी अवसर असतो, म्हणजे आपण स्थानाला जातो, किंवा काही लोक दररोज विशेषाला गंध लावतात. कुंकू लावायचं नाही, अष्टगंधी लावायचं नाही. हां, तुम्ही अष्टगंध साधूंना वापरा, परंतु जर तुम्हाला देवपूजेला जर तुम्हाला गंध लावायचा असेल तर केशरी गंध, चंदन गंध सुद्धा भेटतो. आपण ते शोधा, म्हणजे सापडेल, आणि देवपूजेमध्ये तो आपण लावावा. बरीच अनुयायी लावतात, अजून काही काही लावत नाही, काही काही कुंकूच वापरतात, काही काही अष्टगंधच वापरतात. म्हणून कमीत कमी तो चंदन टिका आपण स्थानाला विशेषाला लावावा. संदर्भ चरित्रामध्ये आपण पाहिलेलं आहे की स्वामींना बाईसा काय लावत असत, म्हणजे कुठे शब्दाला का बाईसा स्वामींना कुंकू लावायच्या नाही, परंतु जो शब्दाला तो कायला चंदन, बाईसा चंदनाचा आडा रेखी शब्द असा आलेला आहे. म्हणजे चंदन आपण आताही ते चंदन वगैरे भेटतं, आता थोडं कमी झाले, परंतु चंदन टिके वगैरे भेटतात, ते आपण मात्र तिथे लावायचं आहे, लक्षामध्ये ठेवा. आज आपण पुढे टीका 15वी पाहणार आहोत, त्याचा प्रारंभ आपण करणार आहोत. सुरुवातीला कवींनी अभंग घेतला, आपण तो अभंग बघूया. नमो पवित्र ज्ञानाला, नमो पवित्र ज्ञानाला, गुणवंताच्या गुणाला, गुणवंताच्या गुणाला. तुझा साक्षी भाव देवा, तुझा साक्षी भाव देवा, आहे अंतरीचा ठेवा, आहे अंतरीचा ठेवा. आत्मरूप व्यक्त झाले, आत्मरूप व्यक्त झाले, कृष्ण दत्तात दिसले, कृष्ण दत्तात दिसले, कृष्ण दत्तात दिसले, कृष्ण दत्तात दिसले. भिका म्हणे यादवाला, भिका म्हणे यादवाला, गुरु तुची बा शोभला, गुरु तुची बा शोभला, गुरु तुची बा शोभला, गुरु तुची बा शोभला. नमो पवित्र ज्ञानाला, नमो पवित्र ज्ञानाला, गुणवंताच्या गुणाला, गुणवंताच्या गुणाला, गुणवंताच्या गुणाला, गुणवंताच्या गुणाला. श्री दत्तात्रेय महाराज की जय. कवींनी सुरुवातीला अभंग वापरला. आपण पाठीमागच्या संदर्भ बघितला होता की ज्ञानी भक्ताने वैरागी व योगी जनांना प्रभावित करणारे दत्तात्रेय प्रभू आहेत. तर म्हटले जे 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 दत्तात्रेय प्रभू ज्ञानियाला, भक्ताला, ज्याने ज्याच्याकडे वैराग्य आहे, त्याही मध्ये जो योगी आहे, या योगी जनांना दत्तात्रेय प्रभू प्रभावित करणारे आहेत. तर म्हणाले ज्ञानी भक्ताने वैरागी आणि योगीजन जे आहे यांना दत्तात्रेय प्रभूंनी प्रभावित केलं. तर म्हणाले दत्तात्रेय प्रभूमध्ये कोणकोणते गुण आहेत ते या श्लोकामध्ये आणि या स्तोत्रामध्ये सांगितलेलं आहे. जे ज्ञानी पुरुष भक्ती करणारे, वैराग्य चरणारे, त्यांनी जी दत्तात्रेय प्रभूंची उपासना करतात, आराधना करतात, जे योगीजन आहे दत्तात्रेय प्रभूंचं चिंतन करतात, तर म्हटलं ते दत्तात्रेय प्रभूमध्ये कोणकोणते गुण आहेत ते सांगा म्हणाले. आणि ते गुण या स्तोत्रामध्ये, या श्लोकामध्ये सांगितलेले आहेत. आपण श्लोक क्रमांक 15 उच्चारण करूया. ज्ञानिनं साक्षिणं देवं गतिर्मोक्ष प्रदायकम् आत्मभुवं वरं कृष्णं दत्तात्रेय नमस्तुते, दत्तात्रेय नमस्तुते. दत्तात्रेय प्रभू दिव्यत्व आहेत, प्रकाशक आहेत. सांगतात की दिव्यत्वाच्या प्रचितीपुढे कर जुळतात. जो दिव्यमान परमेश्वर, जो प्रकाशमान परमेश्वर आहे, त्या परमेश्वरापुढे कर म्हणजे आपण हाताने वंदन करत असतो, आपल्या ठिकाणी जुळत असतात. कुठे दिव्यत्वाची जेथे प्रचिती, ज्या ठिकाणी आपल्याला प्रचिती येते, ज्या ठिकाणी अनुभव येतो, तिथे आपले हात जुटत असतात, आपण वंदन करत असतो, आपण दंडवत करत असतो.
पण कुठे? ज्या ठिकाणी प्रचितीच्या ठिकाणी माणसं कधी हात जोडतात? जेव्हा त्यांना काय अनुभव येतो तेव्हा ते देवापुढे हात जोडतात. जे अज्ञान असतात ते, जे ज्ञानी असतात ते तर देवाला त्यांनी सगळं समर्पण केलेलं असतं. ते कधी देवाला नमस्कार करतात, वंदन करतात. परंतु म्हटलं जे अज्ञानी जो आहे त्याला जेव्हा त्याला प्रचिती येईल, काय अनुभव येईल, तो सुद्धा म्हणाले देवापुढे नतमस्तक होतो. तर म्हणाले ज्या दत्तात्रेय प्रभू पुढे ज्यांना दत्तात्रेय प्रभूंची प्रचिती आली ते दत्तात्रेय प्रभूंना नमस्कार करतात. तर म्हटले अशा दत्तात्रेय प्रभूंकडे कोणतं दिव्यत्व आहे? आणि ज्ञानीजन काबर म्हणाल्या ठिकाणी हात जोडतात, वंदन करतात? असं काय दिव्यत्व दत्तात्रेय प्रभूंच्या ठिकाणी आहे ते सांगा म्हणाले. सांगतात की ज्ञानिनम. ज्ञानिनम म्हणजे दत्तात्रेय प्रभू ज्ञानरत्न आहेत. म्हणून दत्तात्रेय प्रभूंना कवींनी नमस्काराचा वर्षाव केला. दत्तात्रेय प्रभूंकडे परमेश्वर स्वयं ज्ञानी आहे, नाही का? परमेश्वर स्वयं ज्ञान शक्ती स्वीकारती. आमच्या गोपालकृष्णांनी दत्तात्रेय प्रभूंनी स्वयं ज्ञान शक्तीचा स्वीकार केला. आणि चक्रपाणी महाराजांनी दत्तात्रेय प्रभूपासून ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. चक्रपाणी महाराजापासून गोविंदप्रभू बाबांनी ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. आणि गोविंदप्रभू बाबापासून आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. म्हणून पुढे अवतार परंपरा सांगितली, म्हणून दत्तात्रेय प्रभू आदी कारण सांगितले. परंतु या ठिकाणी दत्तात्रेय प्रभूंनी प्रथम स्वयंशक्तीचा ज्ञानाचा स्वीकार केलेला आहे. आणि हे ज्ञानाचा साक्षात्कार कवींना झाला, म्हणून कवीने दत्तात्रेय प्रभूंना त्यांच्या ज्ञानाला नमस्कार केला. कवींना ज्ञानाचा साक्षात्कार झाला म्हणून कवींनी म्हणाले दत्तात्रेय प्रभूंना नमस्कार केला. काय पाहिलं? पहिलं ज्ञानिनम, ज्ञान पाहिलं, तो साक्षात्कार त्यांना झाला म्हणून नमस्कार केला. गीतेमध्ये सुद्धा सांगितलं की नाही, जन्म कर्मच मे दिव्य मेवम यो वेत्ति तत्वत त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. भगवंत गोपालकृष्ण महाराज अर्जुनाला 4थ्या श्लोकामध्ये 9व्या अध्यायामध्ये सांगतात की अर्जुना, माझं जे जन्म, माझं जे कर्म अलौकिक आहे, ते कधीही ना कोणाला समजणार आहे. जो यथार्थपणे मला जाणतो तो मला, तो जीव सोडून, तो जीव देह सोडून पुन्हा जन्माला येत नाही, तो मला प्राप्त होतो. अशा प्रकारचं माझं जन्म आणि कर्म दिव्य म्हणजे अलौकिक सांगितलेलं आहे. म्हणजे जो परमेश्वराला ज्ञानाने जाणतो, भगवंत म्हणतात की तो मला येऊन प्राप्त होतो. अज्ञानी माझ्याकडे येत नाही, कारण की जीव तर कर्माने बांधलेला आहे, तो देवतांच्या फळाने बांधलेला आहे. परंतु परमेश्वर कसा आहे? तो स्वतंत्र आहे, त्याला कोणाचे तो कशाने बांधलेला नाही. म्हणून परमेश्वराचा जन्म आणि कर्म दिव्य अलौकिक सांगितलेला आहे. त्याप्रमाणे दत्तात्रेय प्रभूंचा जो अवतार आहे, दत्तात्रेय प्रभूंच्या अवतारामध्ये जीवनात अवतारामध्ये ज्ञानाची दिव्यत्व पूर्णत्व आहे. म्हणून परमेश्वराचं ज्ञान केवढं हे सुद्धा सांगणं म्हणाले अवघड आहे. त्याचा कधी अंत लागत नाही, ज्याचा आधी अंत न कळेल. परमेश्वर कसं सांगितला? आगाध सांगितला. परमेश्वरही आगाध, त्याचं म्हणाले ज्ञानही आगाध आहे. ते जीवाला न समजणार आहे, परंतु ज्यांनी जाणलं तेच काय करतात? परमेश्वराला प्राप्त करू शकतात. म्हणून ज्ञानाला कवीने पहिले नमस्कार. दत्तात्रेय प्रभू कसे म्हणाले? ज्ञानिनम, ज्ञानी आहे. अजून अलौकिक कसे सांगितले? परमेश्वर जेव्हा अवतरतात त्यांची काय भूमिका असते? परमेश्वराच्या अवतरण्या पाठीमागे जीवांना ज्ञान द्यावं, त्यांचा उद्धार करावा, त्यांना मोक्ष द्यावा आणि या नरकापासून त्याचं रक्षण करावं. म्हणून परमेश्वर काय करतात? स्वतःही ज्ञानशक्ती स्वीकार करतात आणि जीवालाही म्हणाले ज्ञान देतात. म्हणून तो परमेश्वर दिव्य आणि अलौकिक सांगितला. दत्तात्रेय महाराज सुद्धा म्हणाले आपल्या शक्तीच्या आकलनाच्या पलीकडे आहेत.
म्हणून दत्तात्रेय प्रभूंच्या ज्ञानाचं, विज्ञान कार्याचं महात्म्य सांगणं अवघड आहे. ज्याप्रमाणे एखादी आई हा 2 अक्षरांचा शब्द आहे, परंतु किती जरी कविता लिहिल्या तरी पण ती आई म्हणाली ज्याप्रमाणे त्या कवीला समजत नाही, त्याप्रमाणे परमेश्वराचं ज्ञानही या जीवाला न समजणार आहे. कारण की ईश्वराचं शास्त्र ही ब्रह्मविद्या आधारित सांगितलं, धरल्यासारखं वाटतं परंतु समजत नाही. आणि म्हणून जो ईश्वर आघात त्याचं ब्रह्मविद्या शास्त्र आधारित, तर त्या ईश्वराचं ज्ञान पवित्र कसं मोजावं ते मोजलं जात नाही. आमचे स्वामी सांगतात ना, बाई हे आधारित शास्त्र म्हणजे ब्रह्मविद्या म्हणजे आधारित म्हणजे धरल्यासारखं वाटतं परंतु ते लवकर धरल्या जात नाही. समजल्यासारखं वाटतं परंतु ते लवकर परत समजत नाही, किंवा एक अर्थ समजला दुसरा अर्थ उरलेला असतो. आघात आहे ते. ज्याप्रमाणे समुद्राचं पाणी अथांग असतं तसं ब्रह्मविद्या ही अथांग आहे. म्हणून तर तिला जन्म द्यायला सांगितला. आवशी पाठी उठून सकाळी लवकर उठून ते म्हणजे चिंतन करायला सांगितलं, मनन करायला सांगितलं. त्याला जन्म द्यावा लागतो, वेळ द्यावा लागतो, कारण ते आधारित आहे, लवकर धरलं जात नाही, लवकर ते समजत नाही. परंतु समजेल कधी? आपण देवाचं स्मरण केलं, देवाची प्रार्थना केली, देवाचं चिंतन केलं की मला ह्या वचनाचा उमट व्हावा, मला ही लीळा समजावी, मला ती अनुभवाला यावी, प्रत्ययाला यावी. जर आपण देवाला प्रार्थना केली तर काय होतं? निश्चित त्याचा उमट आपल्याला होत असतो. तर त्या ईश्वराचं ज्ञान आगत पवित्र ते कसं मोजावं? जे म्हणाले आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे, आपण त्याला फक्त नमस्कारच करू शकतो, एवढं ज्ञान आघात सांगितलेलं आहे. तर म्हणाले ज्ञान वेगळं आणि परमेश्वर वेगळा म्हणू काय ना? ती ईश्वराची गुणरूप ज्ञान शक्ती, ती म्हणजे ज्ञान ईश्वराची गुणरूप ज्ञान शक्ती आहे. जेव्हा परमेश्वर अवतरतात तेव्हा पहिला ज्ञानशक्तीचा स्वीकार करतात. परमेश्वर स्वरूपच कसं सांगितलं? ज्ञानमय सांगितलं. जीव कसा सांगितला? अज्ञानमय सांगितलेला आहे. म्हणून सर्वज्ञांनी ज्ञानमोचक शब्द वापरला. ज्ञानमोचक शब्द का वापरला? त्या ज्ञानमोचक या वचनामध्ये स्वामींनी ज्ञानाचं सामर्थ्य सांगितलं. ज्ञानवतामहम. इथे गीतेने ज्ञानातलं ज्ञान मी सांगितलेलं आहे असं गीता सांगते. म्हणजे ज्ञान हे परमेश्वराचे वेगळं कसं करता येईल म्हणाले ना? ते स्वयंशक्तीचा स्वीकारच परमेश्वराने ज्ञानाचा केला. माई भट्टानं ज्याप्रमाणे दास्यमोचक सांगितलं, एका ठिकाणी सांगितलं ज्ञानही मोचक. दास्य तर मोचक आहे, परंतु कोणतं दास्यमोचक सांगितलं? ज्ञानयुक्त जे दास्य केलं जातं ते आपल्याला मोचक सांगितलेलं आहे. दोन्ही महत्त्वपूर्ण, ज्ञानही मोचक, दास्यही मोचक. सेवा करताना ती सेवा कशा प्रकारे करावी त्यासाठी काय लागतं? ज्ञान असावं लागतं. आता स्थानवंदन करायचं आहे, ज्ञान लागतं की नाही? प्रसादवंदन करायचं आहे, ज्ञान लागतं की नाही? म्हणजे परमेश्वराचा कुठलाही विधी करत असताना दंडवत कसे घालावे किंवा दंडवत कसा करावा हे सुद्धा बारीक सारीक ज्ञान असावं लागतं. म्हणून ज्ञान एक सामर्थ्य शक्ती सांगितली. जे आम्हाला स्वामींनी वचन सांगितलं त्यालाच आम्ही वचनरूप परमेश्वर असं म्हणतो. जे ज्ञान आम्हाला स्वामींनी सांगितलं, आता स्वामी आहेत का आपल्या जवळ? नाहीत. आता काय सांगितलं? अधिकरणाचं सन्निधान किंवा वचनरूप गोविंदाचं सन्निधान किंवा स्वनिष्ठी आपली जोडी. एकतर आता आपल्याला अधिकरणाचं सन्निधान सांगितलं किंवा जे स्वामींनी काही वचन सांगितलं, वचनाप्रमाणे आचार करावा ते एक सन्निधान सांगितलं, आणि एक सांगितलं स्वनिष्ठी म्हणजे स्वतः तो झोळे घेऊन काय करतो? आचार करतो आहे. पण सोबत सन्निधान कोणाचं सांगितलं? त्याला वचनाचं. म्हणून स्वामींनी जे वचन आपल्याला सांगितले ते काय आहे? प्रत्यक्ष परमेश्वर रूपाने ते आमच्या सोबत आहेत. जे देवाने सांगितलं ते आपण करायचं असतं. स्वामींनी वचन सांगितले की सूत्रपाठामध्ये
काही लिळेमध्ये आपण बघतो, काही दृष्टांत सांगितले. हे कोण सांगितले? हे आमचे सांगाती आहे. जसं स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनी हे सांगाती दिदले परमेश्वरे, त्याचप्रमाणे जे काही स्वामींनी वचन सांगितलं किंवा भगवंताने जी काही गीता सांगितली, गीतेमधले जे श्लोक आहेत हे सुद्धा आमचे कोण आहेत? सांगाती. कारण त्यामध्ये परमेश्वराने आपलं ज्ञानच सांगितलं. म्हणून आपण जे स्वामींनी वचन आम्हाला सांगितलं आम्ही त्याला वचनरूप परमेश्वर म्हणतो. म्हणून एक पुरुष नित्याटन करतो, म्हणजे एकांकी राहून आपला आचार करून, त्याच्यासोबत कोणीच नसतं. कोणी नसतं म्हणजे तो एकटा फिरतो, आणि एकटा फिरत असताना त्याच्यासोबत गाठी राहते, झोळी राहते, त्याचप्रमाणे एखादा विशेष राहतो, आणि त्याबरोबर त्याच्यासोबत काय राहतात? स्वामींचे वचनही त्याप्रमाणे तो आचरण करतो. त्याला सुद्धा ते सन्निधान सांगितलं. परंतु सारख्यांचा सगळा अधिकार एवढा सारखा नाही. एकांकामध्ये परिभ्रमण करणं किंवा एकट्याने फिरणं, त्यासाठी सुद्धा काय असतं? पहिलं असावं लागतं, ज्ञान असावं लागतं. म्हणून ज्ञानाची शिदोरी जर आपल्या सोबत असेल तर अविधी कसा चुकवायचा, विधी कसा प्राप्त करायचा हे सुद्धा ज्ञान असावं लागतं. सामान्य काय, द्विपूजा कशी करावी, स्थान कसं करावं याचं ज्ञान आपल्याला पाहिजे. नाहीतर मग स्थानवंदन करतो आणि खालून मग आपल्या त्या लाता पाय आपल्या त्या स्थानाला लागतात, याला काय झाला? विधी करता अविधी झाला. आपण प्रसाद वंदन करतो, आणि वंदन करत असताना आपले केस, आपलं जे काही डोक्याला घाम, जे काही तेल त्या प्रसादाला लागेल. झालं की नाही? विधी करता अविधी. त्यासाठी कुठलंही दास्य करत असताना आपण ज्ञान असणं फार गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपण एखादा व्यापार करतो आहोत. तो व्यापार करत असताना किंवा ती सेवा करत असताना जर त्या ठिकाणी मुंग्या निघाल्या, सांगतात की तो व्यापार करायचा नाही. का? तर त्या ठिकाणी हिंसा होईल. पाणी तर आणायला सांगितलं, परंतु तिथे गेल्यानंतर तिथे काही हिंसा होते का, ते काही किड्या मुंग्या आहेत का हे बघायला सांगितलं. नाहीतर मग आता पाणी घेऊन चाललो आणि मग होऊ द्या हिंसा, असं चालेल का? जी एवढी हिंसा होईल, सांगितलं हिंसा दरकुट्टाही न चुकेल. जर तुम्ही किती जरी कोहक्यामध्ये गेला हिंसा चुकणार नाही. परंतु जे आपल्याला दिसतं, जेवढं काही चुकवता येईल ते मात्र आपण काय करायचं? चुकवण्याचा प्रयत्न करायचा. सांगतात नाही तो वैजोबा पाणी आणती परी किडी मुंग्या न देखती. याला काय झालं? हे अज्ञानपूर्वक दास्य झालं. सेवा करू लागले परंतु अज्ञानपूर्वक करू लागले. म्हणजे पाणी आणायला गेले पण किड्या त्यांच्याकडे मरू लागल्या, मुंगी मरू लागले. बघितलं का त्यांनी? नाही बघितलं. म्हणून ज्ञानही महत्वाचं, दास्यही मोचक आणि ज्ञानही मोचक सांगितलं. परंतु ते दास्य आपण जो करतो, आपण जो भाव करतो तो मात्र ज्ञानामध्ये सामावतो का हे सुद्धा बघायला सांगितलेलं आहे. भाव तर कीजे परंतु तो ज्ञानांत सामावित का कीजे हे सांगितलं. किंवा डोमेग्रामला प्रसंग येतो. एक जुनी गारी, एक नवी गारी स्थान आहे बघा डोमेग्रामला. आपण असं सिंहस्थळीकडे गारी म्हणजे चिखल. स्वामींना गुंफा बांधायची होती. त्या ठिकाणी स्वामींनी चिखल करायला लावला. तिथं मुंग्या निघाल्या. स्वामींनी भक्तांना सांगितलं आता इथं मुंग्या निघाल्या, ती गारी बुजून टाका. स्वामी नवीन गारी करायला लावली. का करायला लावली? त्या चिखलामध्ये, त्या चिखलाच्या जागेवर मुंग्या येऊ लागल्या, हिंसा झाली असती. म्हणून स्वामींनी भक्तांना दुसरी गार करायला लावली. का? तर हिंसा दोष चुकवला. म्हणजे दास्य करायला लावलं की, परंतु ते ज्ञानपूर्वक दास्य करायला लावलं. तसंही आपणही सेवा करत असताना आपल्याकडून काही अविधी होऊ नये ही दक्षता मात्र फार आपण घेतली पाहिजे. त्यासाठी आपण स्वामींनी जे काही वचन सांगितले सूत्रपाठामध्ये ती माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणून जे आता बरेच अनुयायी सूत्रपाठ घेतात, जे घेत नाही त्यांनी सुरू करा. परंतु सूत्रपाठ तो तुम्हाला गुरुमुखी घ्यावा लागेल. एखादा ज्ञानी संत असेल, कोणी भिक्षुक असेल किंवा कोणी अधिकारी नसेल, त्यांच्या सहवासामध्ये जाऊन काय करावं लागेल? तुम्हाला सूत्रपाठ घ्यावा लागेल. आता सगळं ऑनलाईन सुरू झाले म्हणा, सूत्रपाठ, पोथी, पान. पण कमीत कमी जे जाणते त्यांच्याकडून घेतल्यानंतर मग आपण त्याचं आवर्तन आणि मनन करू शकतो. का? तर ते सुद्धा आपल्याला एक प्रकारचं सन्निधान सांगितलेलं आहे. म्हणून विश्वनाथ बास ज्ञानाचा परिचय करून देताना आपल्या ओवीमध्ये सांगतात की ज्यांनी ज्ञानप्रबोध नावाचा ग्रंथ लिहिला, कोण? विश्वनाथ बास बाळापूरकर.
हेच विश्वनाथदास बाळापूरकर यांनी बाराखंडीची निर्मिती केली. हेच विश्वनाथदास बाळापूरकर म्हणजे 12 माहूरच्या परिसरामध्ये 12 कोस त्यांनी स्मरण केलं. ज्या ठिकाणी दत्तात्रेय प्रभूंनी त्यांना वेगवेगळ्या रूपात त्यांना दर्शन दिलं, त्या ठिकाणी त्यांनी जो सर्वतीर्थ विशेष जो आहे आपलं जो तलाव जो आहे माहूर परिसरामध्ये, तिथले विशेषण दत्तात्रेय प्रभूंच्या विशेषाची स्थापना त्यांनी त्या खंडीवर केली. हेच ते विश्वनाथदास बाळापूरकर. त्यांनी आपल्या ओवीमध्ये ग्रंथ लिहिला. ओवीमध्ये त्यांनी ग्रंथामध्ये ओवी सांगितलेली आहे, जे इष्टनिष्ठ प्रकाशक ज्ञान होय निकळंक पुनरावृत्ती संसार मोचक दैव वसे. म्हणाले परमेश्वराचं जे ज्ञान आहे, इष्ट म्हणजे परमेश्वर, अनिष्ट म्हणजे प्रपंच, या दोन्हींनाही प्रकाशित करणारं परमेश्वराचं ज्ञान आहे. म्हणजे काय प्रपंच, काय परमेश्वर, जीव कशा, देवता कशा, हे कोण प्रकाशित करतं? हे आपल्याला परमेश्वराचं ज्ञान प्रकाशित करतं. आणि ज्याला हे ज्ञान प्रकाशित झालं तो म्हणाले पुनरावृत्ती प्रपंचाची करत नाही, तो मोचक दैव वसे. म्हणजे तो पुन्हा या प्रपंचामध्ये न येता काय करतो? आपलं मोचक म्हणजे स्वतःचं मुंचन करून घेतो. कोणी करून घेतो म्हणाले? ज्याला यथार्थ ज्ञान शक्ती प्रकाशली तो, किंवा ज्याला यथार्थ ज्ञान उमटलं तो. अनुसरण कोण घेईल? दीक्षा कोण घेईल? ज्याला यथार्थ ज्ञान झालं तो अनुसरेल. अनुसरणाचे पण वेगवेगळे फायदे आहेत बरं का. यथार्थ अनुसरणारे कमी, आणि प्रपंचाला जे कंटाळून येतात तेही अनुसरतात. परंतु जो खरा जो आहे आणि जो ज्याला यथार्थ ज्ञान झालं तो अनुसरेलही. आणि त्याचप्रमाणे जे स्वामींनी सांगितलेले वचन, त्या वचनाप्रमाणे तो आचार करेल. तो दोष बाकीचं पाहत बसणार नाही. तो म्हणतो मला माझं भलं करून घ्यायचं आहे, मी कुणाचा दोष पाहण्यापेक्षा मी कुणाचा गुण बघावा. ही ज्याला जो यथार्थी आहे अशा प्रकारे तो आपलं कल्याण करून घेत असतो. आणि म्हणून ज्याला प्रकाश ज्ञानाचा झाला तो पुनरावृत्ती संसार म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम, पुन्हा पुन्हा तो या संसारामध्ये येत नाही. आणि या प्रपंचापासून तोचं मुंचन होतं. म्हणजे काय होतं? परमेश्वराशी अनुसरल्यानंतर पुन्हा त्याला प्रपंचामध्ये येणे नाही. हे कोण करतं म्हणाले? ज्याला ज्ञान झालं तोच करू शकतो. ज्ञानामध्ये एवढं मोठं सामर्थ्य सांगितलं. गीता मला सांगते, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम मिह विद्यते. भगवंत गोपाल कृष्णांना सांगतात की अर्जुना, जगामध्ये ज्ञानासारखी पवित्र वस्तू कोणतीच नाही. मग ते कोणतं ज्ञान? जगाच्या पाठीवर अनेक ज्ञान आहे की, पोटा भरण्याचं ज्ञान आहे, काही कुठलं वेगळ्या प्रकारचं ज्ञान आहे, कुठं कलाकौशल्याचं ज्ञान आहे, अनेक सामग्री आहेत. मग कोणतं ज्ञान मुंचन करणार आहे? तर म्हणाले यथार्थ ईश्वरीचं जे ज्ञान ते जीवाचं मुंचन करणार आहे. बाकी केवढं जरी ज्ञान असेल. म्हणून जो ज्ञानी आहे तो परमेश्वराच्या ज्ञान शक्तीला नमस्कार करतो, किंवा परमेश्वराच्या हृदयस्थ असलेल्या ज्ञानशक्तीला नमस्कार करतो. अज्ञानही करतो, ज्ञानीही करतो. दोन्हीमधला भेद काय सांगितला? अज्ञान जो आहे तोही नमस्कार करतो की देवाला, परंतु ज्ञानी आहे तो म्हणतो की हीच ज्ञानशक्ती, हाच परमेश्वर माझा उद्धारक आहे. म्हणून तो परमेश्वराला किंवा परमेश्वराच्या ज्ञानशक्तीला आपल्या हृदयावर विराजमान करतो, मग नमस्कार करतो. कोण करतो? ज्ञानी करतो. अज्ञान काय केला तर करेल, सोडून देईल. ज्ञानी तसा करेल का? ज्ञानी तसा करत नाही. आणि म्हणून जो ज्ञानी आहे तो परमेश्वराच्या शक्तीलाही नमस्कार करतो, आणि जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाप्रमाणेही आचरण करतो, आत्मकल्याण करतो. ही ताकद, हे सामर्थ्य ज्ञानामध्ये आहे. गीता ही सांगते, ज्ञानाग्नी दग्ध कर्माणि तमाहु पंडितम बुधा. म्हणजे ज्ञानशक्ती अशी आहे त्यामध्ये सगळ्या कर्मांचा नाश होऊन जातो. ज्ञानाने कर्मनाश होतो.
त्याचप्रमाणे गीतेनेही ज्ञानाचं महात्म्य सांगितलं, ते ईश्वरी ज्ञानाचं. श्रीमद भगवद्गीता गोपालकृष्ण महाराज निरूपण करत असताना अर्जुनाला सांगतात की अर्जुना, ज्ञानामध्ये एवढं सामर्थ्य आहे, एवढी शक्ती आहे, ज्याप्रमाणे अग्नीमध्ये ओली सुकलेली कसल्याही प्रकारची लाकडं जळून भस्म होतात, त्याप्रमाणे या ज्ञानशक्तीने या जीवाचा कर्माचा नाश होतो. याच्यामध्ये योग्यता निर्माण होते. योग्यता निर्माण होऊन ज्ञानाप्रमाणे जो वाटचाल करेल तोच भक्त मलाही येऊन भेटतो. एवढं सामर्थ्य या ज्ञानामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून जो ज्ञानी आहे तो ज्ञानशक्तीला नमस्कार करतो. तर म्हणाले हे झालं ज्ञानाचं. तो परमेश्वर ज्ञानी आहे आणि साक्षी आहे, साक्षीणम. तर म्हणाले साक्षीची परिभाषा सांगायला म्हणाले. साक्षी म्हणजे समत्व, भावाचे निश्चलत्व. तो परमेश्वर साक्षी पण आहे आणि स्थिर पण आहे. साक्षी जो असतो त्यामध्ये अलिप्ततेची भावना असते. ज्याप्रमाणे दिवा असतो, दिव्याला त्याचाच प्रकाश, त्याच्या प्रकाशामध्ये ज्या घटना घडतात ते दिव्याला दिसतात. दिसल्या तरी त्या चांगल्या दिसतात, वाईट पण दिसतात, पण तरी पण तो काही करत पण नाही. तो पाहतो दिवा, पण तो काही करतो का? काहीच करत नाहीये आणि काही करायला पण लावत नाहीये. आपण पाहतो की जर कुठे एखाद्याला आपण म्हटलं की तुम्ही न्याय करा, आपण म्हणतो तू याला साक्ष, तुम्ही साक्षीदार आहात. परंतु साक्षी कधी बदलतो काही सांगता येतं का? तो स्थिर राहतो. आजकाल आपण नाही का कोर्टामध्ये पाहतो, गीतेवर शपथ घेत असताना ज्या गीतेमध्ये तत्व सांगितलं, ज्या गीतेमध्ये ज्ञान सांगितलं, जी गीता सत्यार्थ आहे, सत्य जो परमेश्वर त्यांनी सांगितली, आणि त्या गीतेवर आपल्याला कोर्टामध्ये हात ठेवायला लावतात. सांगतात की तो काय म्हणतो, जो मी जे बोलेल ते खरं बोलेल, मी कधी खोटं बोलणार नाही, शपथ घेतो गीतेची आणि बिनधास्त खोटा बोलत असतो. हा साक्षीदार इथे चालेल का? हा साक्षीदार अभिप्रेत या ठिकाणी नाहीये. परमेश्वर म्हणले तसे साक्षीदार नाहीयेत परमेश्वर. तसे काही काही व्यक्ती साक्षी आपण त्यांना घेतो, परंतु ते कधी बदलतील काही सांगता येतं का? सांगतात नाही. आज सगळे केवढे जरी खरं तुमचं राहिलं, परंतु पैसा दिला की सगळे प्रकरणं दाबली जातात. तुम्ही केवढे नाही राहा, तुम्ही कितीही खरं बोला, परंतु तुमची माणसं एक रात्रीमधून फोडल्या जातात ती पैशाने. कोर्टामध्ये काय असतं? सगळा काळा बाजार असतो की नाही? जज त्याला काळा कोट, बोलणारा काळा कोट, ती देवता असते, तिला ती न्याय देवता, तिला पट्टी बांधली ती पण काळीच असते. सगळा काळा बाजार तिथे चालतो आणि तिथे गीता ग्रंथ ठेवलेला आहे. पहा किती समाज विचित्र आहे. अरे आपण कोणत्या ग्रंथावर हात ठेवतो? आपण कुणाला साक्षी ठेवतो? हेच लोक विचार करतात का? श्रीमद भगवद गीता, ज्या गीता ग्रंथावर आमची संस्कृती अवलंबून आहे. गीता मला सत्य शिकवते. गीता मला अन्याय करायला शिकवत नाही. गीता ग्रंथ, आणि तिथे सगळं अन्याय चाललेला असतो. जो बिचारा खरा बोलतो त्याचं काही चालतं का? तिथे काहीच चालत नाहीये. तसा परमेश्वर साक्षी आहे का? म्हणाले एकाला सगळं कळतं की याने अन्याय केला, हा मनुष्य खरा आहे, परंतु जो साक्ष देतो तो रेटून खोटं बोलत असतो. का? त्याला पैसे भेटलेले असतात. कारण की कुणाचं दडपण त्याला असतं. साक्षी बदलला की सगळं बदलतं की नाही? परंतु म्हणाले परमेश्वर तसे साक्षी आहेत का? ना. म्हणाले गीता गतिर्भता प्रभुर साक्षी निवासम शरणम सुहृत. परमेश्वर तशी साक्षी नाहीयेत. जे गीतेमध्ये सांगितलं की देव सांगतात की मी सगळ्याला साक्षी आहे. निवासम शरणम सुहृत म्हणजे जो मला अनन्य भावाने शरण येतो, परमेश्वराला त्याची कीव येत असते, परमेश्वराला त्याची दया येत असते. आणि म्हणून तो साक्षी ही परमेश्वर. परमेश्वर अलिप्त आहे, परंतु साक्षी सांगितला. अलिप्त म्हणजे नेमका कसा?
जर परमेश्वर अलिप्तच असते, म्हणजे परमेश्वर कशाला लिंपायमान होत नाही आणि अर्थी अलिप्त, परंतु परमेश्वर जीवाची सुखदुःखे पाहतात. जर परमेश्वर अलिप्त असते तर परमेश्वराने एवढा कटाटोप केला असता का? मायेला सृष्टीची रचना करवली असती का? मायेला परमेश्वर प्रवृत्ती जाणवली असती का? सगळं देवाने केलं असतं का? परमेश्वर तर सगळं बघू लागले. ते तर म्हटले तर मी माझ्या आनंदात रममान आहे, मला काही गरज नाही. परंतु देवाला या जीवाची कीव आली. कीव आल्यानंतर आपला आनंद या जीवाला द्यावा यासाठी परमेश्वराने सृष्टीची रचना केली. सांगतात की जो परमेश्वराला शरण जातो, परमेश्वराला त्या जीवाची कीव येते. परमेश्वर तर बघतातच की हा जीव ना कधी कधी माझ्याकडे येईल, कधी माझी भक्ती करेल, कधी माझ्या ज्ञानमार्गावर चालेल. आमचे स्वामीसुद्धा दायंबांना अनुसरा म्हटले की नाही डोमेग्रामला. दायंबाने ऐकलं का? अनेकांना स्वामी अनुसरा म्हटले, ऐकलं का? नाही ऐकलं. देवाने कौरवांना सांगितलं, शिष्टाई करण्यासाठी गेले, अरे युद्ध करून काही फायदा होणार नाहीये, मरणाला प्राप्त होसाल. ऐकलं का त्या दुर्योधनाने? नाही ऐकलं. देवाने दोघांची साक्षी केली, पांडवांची बाजू घेतली आणि कौरवांची बाजू घेतली. जरी पांडवांवर कौरव अन्याय करू लागले तरी पण देवाने त्यांना 3 पर्णी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. का? देवाला ती तळमळ होती की देवाला वाटायचं की युद्ध होऊ नये, इथे संवार होणार आहे. देवाला वाटायचं की नाही? का समजून सांगितलं? की नको का युद्ध निर्माण व्हायला. देवाने समजून सांगितलं का? सांगितलं की नाही? पण समजले का ते कौरव? नाही समजले. परमेश्वर जो आहे साक्षी भावाने पाहत असताना त्या परमेश्वराच्या पाहण्यामध्ये ओथंब्याचं पाहणं असतं, म्हणजे एक आपुलकी, एक प्रेम जिव्हाळा. परमेश्वराचं पाहणं हे एक प्रेमाचं असतं. परमेश्वराचं पाहणं जीवाला, परमेश्वर जेव्हा जीवाकडे पाहतात तेव्हा पाहत असताना त्यांच्या पाहण्यामध्ये एक प्रेम असतं, एक मायेचा ओलावा असतो. परमेश्वराला काबर कीव येते? कारण की परमेश्वर म्हणतात की मी याला इथं आणलं ना, हा दुष्कर्म करतो, याने करू नये. हे देवाचं आपल्याकडे पाहणं असतं. आणि परमेश्वर या जीवाची माझ्याकडे कधी येईल, देवता भक्ती सोडून मला कधी शरण येईल, हे परमेश्वर आपल्याकडे पाहत असतात. हे साक्षीत्व म्हणजे ओथंब्याचं पाहणं असतं. पण तो पाहत म्हणून फक्त बघत नसतात, ते तिथे प्रेमळ पाहणं असतं. जेव्हा आपली आई एखाद्या मुलाला पाहते, आई जेव्हा मुलाला पाहते ना, त्या मुलाकडे पाहणं तिचं प्रेमळ पाहणं असतं. ती त्याला डोळ्यासमोरही ठेवते, तेवढ्या प्रेमानेही पाहते. जरी मुलगा ऐकत नसेल तरी आई त्याच्याकडे पाहतच असते की नाही. जरी काही चुका केल्या तर आई आपल्या मुलाला पुन्हा पुन्हा समजून सांगते. त्याचप्रमाणे परमेश्वराचं पाहणं, साक्षीत्व सुद्धा म्हटले प्रेमळ असतं आणि ते जीवाचं उपयोगी असतं. जीवाने तिकडं पाहिलं पाहिजे. त्याचप्रमाणे म्हटले परमेश्वराचं साक्षीत्व हे सूर्यासारखं असतं. ज्याप्रमाणे सूर्य फिरत राहतो, तो थांबतो का कधी? तो जगाला प्रकाश देण्याचं कामच करत असतो. त्याचप्रमाणे सुद्धा म्हणाले परमेश्वराचं साक्षीत्व सुद्धा सूर्याप्रमाणे प्रकाशमान आहे. सूर्यासारखं म्हणजे तो त्याला तरी कोणी प्रकाशित करतं, परंतु परमेश्वर स्वयं प्रकाशित आहे. त्यांनी प्रमाण दिलं. ज्याप्रमाणे सूर्य फिरतो, तो कधी थांबत नाही, तसं परमेश्वर सुद्धा त्यांचं परिभ्रमण या जीवाच्या उद्धारासाठी म्हणाले परमेश्वराचं परिभ्रमण चालू आहे. म्हणजे आर्तवंत कुठे आहे, अर्थात ते परमेश्वर काय करतात? गावोगावी गिवसती म्हणजे त्याला शोधून काढतात. ज्या ठिकाणी अर्थवंत आहे तिथे परमेश्वर रमतात आणि तो अर्थवंत परमेश्वर शोधून काढतात. हे परमेश्वराचं साक्षीत्व. किती तळमळ आहे जीवाला, किती तळमळ आहे देवाला आपली उद्धार करण्याची. आमचे स्वामी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरले. दत्तात्रय प्रभू त्यांचंही परिभ्रमण सांगितलं. प्रत्येक ईश्वर अवतार फिरले, त्यांनी परिभ्रमण केलं. का केलं? ते साक्षीत्व आहेत, त्यांना जीवाची तळमळ आहे. फक्त करायचं म्हणून त्यांनी केलं नाही. आपली जबाबदारी परमेश्वराने घेतलेली आहे.
आपण तर प्रपंचामध्ये अनेकाची जबाबदारी कधी कधी घेतो, पण आपण त्याला कधी कधी आपण फिरतो, आपण त्याचा विश्वासघात करतो. आपण अनेकांना काही शब्द देतो, पण आपण त्याचा कधी विश्वासघात करतो. परमेश्वर तसा नाहीये. परमेश्वर या जीवाचा घात करणारा नाहीये. उलट याला जो अनेक दुःखापासून सोडणारा परमेश्वर आहे. परमेश्वराचं साक्षीत्व म्हणाले न बोलणारं मौन असतं. जरी परमेश्वर काही नाही बोलले तरी परंतु या देवाचं लक्ष या जीवाकडे असतं. सालबर्डीच्या जंगलामध्ये 12 वर्ष आमचे स्वामी मौनावस्थेमध्ये राहिले की नाही, आणि 12 वर्षांतर स्वामी बोलले. काय बोलले? जो आम्हाला शरण येतो आम्ही त्याला मरण देतो का? देत नाही. ज्यावेळेस स्वामींकडे ससा शरण आला, समोरही माणसं होती, ती पारधी होती, आणि ससा स्वामींकडे का बरं गेला? सशाला माहिती होतं आता हेच माझा इथे मला रक्षण करू शकतात. देवाचं साक्षीत्व. सशाने स्वामींना बघितलं, एवढं विश्वास ठेवून तो स्वामींकडे का बरं गेला? स्वामींच्या डोळ्यांमध्ये त्याला प्रेम दिसलं, ओलावा दिसला, म्हणून तो ससा स्वामींकडे गेलेला आहे. परमेश्वराचं मौन हे सुद्धा म्हटले जीवाला लाभकारक असतं. त्या परमेश्वराच्या भावनेला कुठलाच हेलकावा बसत नाही, म्हणून तो अच्युत म्हटलेला आहे. काय म्हटलं त्याला? अच्युत परमेश्वर म्हटलेला आहे. त्याच्या भावनेला परमेश्वर पाहतात. या परमेश्वर पाहत असताना तो सर्व साक्षीत्व सांगितला. सगळं परमेश्वर पाहतात. या जीवाला मी ते कशासाठी आणलं, पण इथे आल्यानंतर हा काय करतो? या जीवाची दुःख आपल्या परमेश्वराला बघवत नाहीत, तरी पण परमेश्वर किती उदार आहे बघा. देव म्हणतात ठीक आहे, आत्ता चूक केली, आपण याला माफ करू, आपण याला परत ज्ञान देऊ. परमेश्वर जीवाची अपेक्षा करतातच की, परंतु हा जीव असा अधोमती असल्या कारणाने, मूर्ख असल्या कारणाने तो परमेश्वराकडे बघत नाहीये. म्हणून जो अच्युत परमेश्वर आहे, आणि ज्या जीवाला त्या परमेश्वराचं अच्युतपद प्राप्त झालं, त्याला कुठल्याच प्रकारचा हेलकावा ते बसत नाही. म्हणजे तो देवाच्या दृष्टीसमोर राहतो. जो देवाजवळ गेला त्यालाच कुठल्याच प्रकारची भीती राहते का? राहत नाही. कारण की आश्रय कुणाचा घेतला? त्याने परमेश्वराचा घेतलेला आहे. म्हणून देवाने आपल्याला बघितलं पाहिजे. जेव्हा देव आपला साक्षी होईल की नाही, तेव्हा मात्र आपल्या कुठल्याच प्रकारची चिंता राहणार नाही. व प्रपंचामधले साक्षीदार बदलू शकतात. आपल्या जवळचा सुद्धा कधी तो आपलं मत फिरू शकतो. परंतु म्हणाले परमेश्वराला ज्याची साक्ष परमेश्वराने केली, किंवा ज्याने परमेश्वराला साक्षी ठेवलं, त्याचाच म्हणाले उद्धार होतो. तो कधीही प्रपंचामध्ये फसू शकत नाही. जो फसला, ज्याने परमेश्वराला साक्ष केलं, ते परमेश्वर त्याला म्हणाले या भवसागरातून त्याला बाहेर काढतात. म्हणून ज्ञानिनम साक्षीनम देवम. जो कसा आहे? तो ज्ञानी पण आहे, साक्षी म्हणजे या जीवाला पाहणारा पण आहे. सुद्धा पाहणार आहे का म्हणारे? अलिप्त राहणार आहे का म्हणारे? फक्त राहणार आहे का? फक्त तो नव्हे, तो साक्षी राहून या जीवाला प्रेम करणारा आहे, आणि या नरकापासून वाचवणाराही परमेश्वर आहे. म्हणून लक्षामध्ये ठेवा की देवाला साक्षी करता आलं पाहिजे. आपण नाही का म्हणत मी देवाला स्मरून सांगतो, किंवा मी देवाला साक्षी ठेवून सांगतो, असं म्हणतो का आपण? असं अजिबात म्हणत नाही. जो यथार्थ आहे तो करतो. जो खरा असतो तो देवाला साक्षी ठेवतो. जो खोटा असतो तो शपथ घेईल का? नाही घेणार. परंतु काही काही खोटे देवाची पण शपथ घेतात. इतके काही काही बहादर असतात. आणि म्हणून आपल्याला या प्रपंचामध्ये मोक्ष प्राप्त करायचं आहे तर म्हणाले परमेश्वराचं ज्ञान आणि
परमेश्वराची साक्ष आपल्याला पाहिजे. ज्याने परमेश्वराची जवळीक, साक्ष म्हणजे काय, ज्याने जवळीक केली, जो परमेश्वराच्या ज्ञानरूपी नावेमध्ये बसला, त्याची नाव म्हटले कधी डगमगत नाही, ते स्थिर राहते. कारण की ती परमेश्वराची नाव आहे. म्हणून आपल्याला देवाने बघितलं पाहिजे, आपणही देवाला बघितलं पाहिजे. ही साक्ष, देवाची आणि भक्ताची साक्ष, ही फार महत्त्वपूर्ण सांगितली. हे आपण निरूपणामध्ये बघितलं. अजून परमेश्वर साक्षी कसा आपण उद्या बघूया. दंडवत प्रणाम.